पूर्वी कौत्स ऋषी नावाचे एक महान ऋषी होते. त्यांनी आपले गुरु वरतंतु ऋषी यांच्याकडे विद्या शिकली. शिक्षण पूर्ण झाल्यावर कौत्स ऋषींनी गुरुदक्षिणा देण्याचा संकल्प केला. गुरु वरतंतु यांनी सुरुवातीला काहीही मागितले नाही. पण कौत्सांनी आग्रह धरला तेव्हा गुरु म्हणाले, मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा दे. कौत्स ऋषी खूप चिंतेत पडले. इतके मोठे सोनं कुठून आणायचं? ते थेट अयोध्येतील राजा रघु यांच्याकडे मदत मागायला गेले. राजा रघु हे दानशूर, उदार आणि सत्यनिष्ठ होते. त्यांनी ठरवलं की ऋषींना गुरुदक्षिणा द्यायचीच, पण त्यांच्या खजिन्यात इतकं सोनं नव्हतं. तेव्हा त्यांनी थेट धनदेवता कुबेर यांची प्रार्थना केली. त्यांच्या उदारतेने प्रभावित होऊन कुबेराने सोन्याचा अमाप वर्षाव केला. राजा रघुने ते सुवर्ण कौत्स ऋषींना दिलं. पण कौत्स ऋषींनी केवळ 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि उरलेलं सर्व सुवर्ण राजा रघुकडे परत दिलं. राजा रघुने ते उरलेले सोने आपट्याच्या झाडाखाली ठेवून आपल्या प्रजेला मुटायला दिलं. त्या दिवशी संपूर्ण नगरीत आनंदोत्सव साजरा झाला. तो दिवस होता विजयादशमीचा आणि त्या दिवसापासून आपट्याची पाने सोन्यासमान मानली जाऊ लागली. लोकांनी एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची परंपरा सुरू झाली. दसऱ्याला आपट्याची पाने वाटणे म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्याचे प्रतीक समजले जाते. तसेच हे मैत्री, सद्भावना आणि प्रेम वाटण्याचे प्रतीक आहे.